झाल्यानंतर लगेचच इथे छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। लोकार्पणाला शुभेच्छा देऊयात। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आणि जोरदार टाळ्या वाजवूया आपण छत्रपतींच्या आरतीसाठी, जोरदार टाळ्या। अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण आणि छत्रपतींची आरती या ठिकाणी संपन्न झाली। मी विनंती करते सन्माननीय मंत्री महोदयांसोबत जे निमंत्रित मान्यवर आम्ही आमंत्रित करू अशानेच कृपया या स्टेजवरती यावं। इतर युवा मंडळांनी खालीच थांबावं अशी विनंती। मंचावरती मी आमंत्रित करते सन्माननीय आमदार भरतभाऊ गोगावे साहेब, सन्माननीय आमदार राजूभाऊ खरे साहेब, सन्माननीय उमेशदादा पाटील, सन्माननीय रमेशजी माडसकर साहेब, सन्माननीय विजयदादा डोंगरे, याचबरोबर सन्माननीय आमदार राजूभाऊ खरे साहेब यांच्या सोबत उपस्थित असलेले सर्वच या पक्षातील सन्माननीय पदाधिकारी।
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याचं लोकार्पण इथं होते आणि याची कोनशिला सर्वमान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं लोकार्पण करत असताना मान्यवरांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात यासाठी शुभेच्छा देऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हर 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 हर. उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये न भूतो न भविष्यती असा हा सोहळा, अतिशय देखणा असा हा सोहळा, मोठ्या हर्षाने आणि उल्हासाने संपन्न होणारा हा सोहळा. आणि आज आपल्या या गावामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीचं औचित्य साधून त्यांचा अतिशय देखणा आणि राजवेठा असा हा श्वारूढ पुतळा सन्मान्य मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण करत आपण या ठिकाणी स्थापित केलेला आहे. आणि याची प्रतिष्ठापना सुद्धा सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाली. यानंतर या निमित्ताने उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार. थोडंसं बँड थांबा, बँड थांबा, बँड थांबा, विनोदी बँड थांबा. सर्वांनी खाली बसून घेतलं, सर्वांनी खाली बसा. बँड थांबा, थोडंसं बँडवाले थांबा. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी खाली बसा. आहात त्या जागेवरती खाली बसा आणि सहकार्य करा. पुन्हा पुन्हा विनंती, मी विनंती करते इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी कृपया खाली बसा, खाली बसा. मी पुन्हा पुन्हा विनंती करते, खाली बसा. बरं दादा खाली बसा, खाली बसल्यावर व्यवस्थित फोटो घेतो. बसा खाली, बसा सगळ्यांनी खाली बसा, खाली बसा, पटकन बसा खाली, बसा पटकन खाली बसा. विनंती आहे बसा, खाली बसा पटकन. सगळ्यांना विनंती आहे खाली बसा की खाली बसा. तुम्हालाच सांगते खाली बसा. उभं राहायचं असेल तर पाठीमागे जाऊन उभे राहा. इथं समोर बसलेले सगळे खाली बसा. अजिबात कोणी उभं राहायचं नाही बरं का. मी पुन्हा एकदा विनंती करते, उभे असलेल्या सगळ्यांनी कृपया खाली बसा आणि सहकार्य करा. बसा बरं खाली. ओ लाल टोपी बसा ना, खाली बसा, सगळे खाली बसा. बसा खाली बसा पटकन. 1 मिनिट सर्वांनी खाली बसून सहकार्य करावं. सर्वांनी खाली बसा. सर्वांनी पुन्हा एकदा मी खाली बसा. सर्वांनी बसा. पुरुष एकदा या निमित्ताने उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या मंचावरील सन्माननीय आमंत्रित मान्यवरांचं या सोहळ्याच्या निमित्तानं मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने इथं मनपूर्वक स्वागत करते. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान सर्वांनी खाली बसावं. समोरचे खाली बसा. वतीनं उपस्थितांचं स्वागत. समोरचे खाली बसा. समोरचे हे बघा, इकडे स्टेजवरची पण गर्दी कमी करा बरं का. स्टेजवरती कुणी थांबू नका. स्टेजवरती थांबलेले सगळे पटकन खाली जावा. युवा मंडळी, स्टेजवरती उभे असलेले सगळे युवा मंडळी खाली चला. या निमित्तानं आताच छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय देखणा असा हा पुतळा ज्यांनी या ठिकाणी साकारलाय असे पुण्याचे ख्यातनाम शिल्पकार महेंद्रजी थोपटे यांचं आगमन इथं झालंय. संपूर्ण पेडगावच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करते. या निमित्तानं उपस्थित असलेल्या सगळ्याच मंचावरील